आता बघूयात महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। राज ठाकरेंनी केलेल्या फेसबुक पोस्टवरून अमित साठम यांनी टीका केली आहे। काही लोक घरात बसून पोस्ट टाकतात, मात्र आम्ही मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरून कामं करतो। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना कधी रस्त्यावर फिरताना पाहिलंय का, असा सवाल त्यांनी केला। आणि खरं कारण त्याच्यात हे आहे की या दोघांनी, या दोन्ही राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंग करता आम्हाला शहादा पालिकेत सत्ताधारी विरोधक पुन्हा वाद निर्माण झालाय। सभेत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकूण 11 विषयांवर चर्चा झाली। त्यापैकी 9 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर 2 विषय पुढील सभेपर्यंत स्थगित ठेवण्यात आले। राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांवर कडक नियंत्रणासाठी नवं विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं। रुग्णालयांना उपचारांचे दर जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलं। नियमभंग केल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो। विरार ते अलिबाग वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे। या प्रकल्पाच्या मार्गातील वनजमिनीचा अडथळा दूर करण्यासाठी डहाणू तालुक्यातील 30 हेक्टर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्यास महसूल विभागानं मंजुरी दिली आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अंतर्गत रिंग रोडचं प्रत्यक्ष काम आणि प्राथमिक भूसंपादनासाठी 55.3 कोटी रुपयांची भांडवली तरतूद केली। 65 मीटर रुंदीच्या अत्याधुनिक मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी 12.62 किलोमीटर लांबीचे बोगदे, 17 मोठे पूल आणि 9 उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत। म्हाडाच्या कोकण मंडळाने मुंबई महानगर प्रदेशातील 8,000 घरांची सोडत काढण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे। घरांची शोधाशोध सुरू असून लवकरच घरांची संख्या निश्चित करून ऑगस्ट अखेरीस अंदाजे 8,000 घरांसाठी सोडत काढण्याचं कोकण मंडळाचं नियोजन आहे। पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आगामी पालखी सोहळा लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीला क्रेडाई पुणेचे 100 ट्रॅफिक वॉर्डन धावून आलेत। सुरळीत वाहतुकीसाठी क्रेडाई पुणे या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं सामाजिक बांधिलकीतून 3 महिन्यांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। महापौर रवी लांडगे यांनी शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाची पाहणी केली। पालखी मार्गावरील सर्व नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सेवा देण्यात याव्यात अशा सूचना पालिका कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत। मुंबादेवी मंदिर परिसराचं सुशोभीकरण आणि विकास करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। पादचारी अनुकूल रस्ता, उद्यान व वृक्षारोपण, आकर्षक प्रकाश योजनांसह अनेक कामं प्रस्तावित करण्यात आली असून या कामासाठी सी बॉर्डकडून निविदा काढण्यात आली आहे। महापालिकेकडून 88 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागानं पहिल्या 3 महिन्यातच 1,395 कोटी रुपयांचा टप्पा पार केला। गेल्या 5 वर्षातील पहिल्या तिमाहीतल्या सर्वाधिक करसंकलन यंदा झालंय। 7,40,282 मालमत्ता धारकांनी मिळकत कर भरला असून ऑनलाईनच्या माध्यमातून मिळकत कर भरण्यास प्राधान्य देण्यात आलंय। नागपूर महापालिकेनं मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतलाय। वाणिज्यिक मालमत्ता धारकांनी थकीत कर न भरल्यास महापालिकेच्या सुविधा बंद करण्यात येणार। जीएसटी विभागाच्या मदतीनं संबंधितांची बँक खात्यांची माहिती घेऊन खातं बंद करण्याची कारवाई केली जाते। येवल्यामध्ये स्मार्ट मीटर विरोधात ऑल इंडिया पॅन्थर सेना आक्रमक झाली आहे। येवल्यातील महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त बिल येत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून मावळमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। पवना बंदिस्त जलवाहिनीवरून मनसे आक्रमक झाली आहे। वेळ प्रसंगी मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला। गडचिरोलीत स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे। महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत स्मार्ट मीटर धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीज बिलं कमी करावीत आणि वीज ग्राहकांवरील अन्याय थांबवावा या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 8 तारखेला प्रस्थान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी माऊलींच्या समाधी मंदिराला भेट देत सुरक्षेच्या दृष्टीनं आढावा घेतला आहे।
ई रिक्षा चालकांना डोकेदुखी ठरलेले 3 चीनी ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत। या ॲप्सच्या माध्यमातून ब्लूटूथचा वापर करून ई रिक्षांच्या लिथियम बॅटऱ्या रिमोटद्वारे हॅक केल्या जात होत्या। तसंच भर रस्त्यात रिक्षा बंद पाडण्याचे प्रकार घडत असल्यानं केंद्र सरकारनं ॲप्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत। साताऱ्यातल्या कास पठारावर दुर्मिळ सातारी बायतुरा वनस्पती फुलण्यास सुरुवात झाली आहे। जागतिक स्तरावर दुर्मिळ ठरलेल्या या वनस्पतीनं कास पठारावरील सौंदर्य लक्ष वेधून घेतलं। नक्षल विरोधी अभियानातल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली। गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती करण्यात आली। आतापर्यंत एकूण 404 पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वेगवर्धित पदोन्नती दिली आहे। भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरामध्ये विशेष मतदार यादी सखोल परीक्षण मोहीम सुरू आहे। शासन स्तरावर BLO यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रमुख राजकीय पक्षांनी BLO यांना सहाय्य होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी अर्थात बूथ लेवल एजंट यांची नेमणूक केली आहे। पाण्याची पातळी वाढल्यानं धरण सुरक्षिततेच्या अनुषंगानं 13 दरवाजे 2 मीटरनं सुरू करून सद्यस्थिती अंदाजे 3157 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। जर आणखी पाणी पातळीत वाढ झाली तर टप्प्याटप्प्यानं गेट खुलं करण्यात येईल। पावसामुळे मिसिंग लिंक रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून अपघाताचा धोका वाढला आहे। तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांकडून होते। गोंदिया नगर परिषदेची इमारत नागरिकांसाठी धोकादायक ठरते। गोंदिया जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून संततधार पावसामुळे एकीकडे अनेक सखल भागात पाणी साचलंय तर दुसरीकडे नगर परिषदेची इमारत आपल्या अंतिम घटका मोजताना दिसून येते। नगर परिषदेच्या 60 वर्ष जुन्या या इमारतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत।